नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी आहे। तर मंडळी बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे आणि काहीतरी चटपटीत खायचं मन झालंय, म्हणून आज मी ही रेसिपी शेअर करत आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या कुरकुरीत कोथिंबीर वडीच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एका मिक्सर जारमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, त्यामध्ये मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत। हे पहा, जास्त घातल्या तरी काही हरकत नाही, लसणाने खूप छान अशी टेस्ट येते। अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 हिरवी मिरची, तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची जास्त घालायची आहे। थोडीशीच कोथिंबीर घालायची आहे, कारण आपण कोथिंबीर वड्या करतोय। छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण एका परातीत बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे, त्यामध्ये वाटलेले वाटण घालून घ्यायचे आहे। हे पहा, या पद्धतीने एवढे बारीक झाले पद वाटलेले आहे। आता आपण ह्यामध्ये 3 मोठे चमचे भरून बेसन घालत आहोत, लागेल तर नंतर आपण ॲड करायचं आहे। सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर यामध्ये ओवा असे हातामध्ये क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याची चव खूप छान अशी कोथिंबीर वडीमध्ये येते। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 2 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, तुम्ही जे कोणते तिखट खात असाल ते तिखट घाला, काही हरकत नाही। सोबतच गरम मसाला घाला आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी घालून छानपैकी असंच मिक्स करायचं आहे। अजिबात पहिले पाणी घालायचं नाही, नंतर पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज लागेल, कारण कोथिंबीर आपण धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ती ओली असणार, ओली असल्यामुळे पाणी कमीच लागणार। आता इथे मी अजून 1 चमचा बेसन घातलेला आहे, तर मला इथं बेसन कमी वाटलं म्हणून मी अजून 1 चमचा बेसन घातलेला आहे आणि पुन्हा ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता मंडळी, अगदी म्हणजे 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे। थोडंच पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर ते पीठ पातळ होऊन जाईल। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा गोळा तयार करतो तसं ते तयार करून घ्यायचं आहे। आणि अशा रीतीने तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कोथिंबीर वड्या करायच्या आहेत। मी राऊंड शेपमध्ये करणार आहे, सो मी राऊंड शेप दिलेला आहे अशा पद्धतीने। हे पहा, अशा रीतीने। आता आपण उकडीचे चाळण घ्यायचे आहे, त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या त्याला चिकटणार नाहीत। आणि तयार केलेल्या वड्या ह्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत, छान व्यवस्थितरित्या ठेवून घ्या। आता दुसरी सुद्धा ठेवून घेऊया। आता इथे मी ऑलरेडी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण ही उकडीची चाळण त्यामध्ये ठेवूया आणि झाकण ठेवून अगदी 10 ते 12 मिनिटात ह्या वड्या शिजून तयार होतात। 10 ते 12 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान अशा वड्या फुगलेल्या आहेत आणि त्या तयार सुद्धा झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण हाताने चेक करून घ्या, हाताला चिटकत नाही म्हणून समजायचं तयार झालं। आता आपण थंड करून चेक करून घेऊया, पूर्णपणे थंड झालेल्या नाही आहेत, तुम्ही बघू शकता किती स्मूथली त्या कट होत आहेत। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। वड्या कट करण्या अगोदरच मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर मंडळी, वड्या कट करून झाल्या की आपण त्या डायरेक्ट तेलामध्ये सोडायच्या आहेत। तेल जास्त गरमही नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही पाहिजे, मीडियम हीटवरच तुम्ही ते गरम करायचं आहे। तेलामध्ये सोडायचे आहेत वड्या आणि सोडल्यानंतर मंडळी त्याला आपण लगेचच हात लावायचा नाही, नाहीतर त्या तुटतील, कारण आपण ऑलरेडी गरम वड्या यामध्ये सोडलेल्या आहेत। 1 मिनिटभर त्याला एका साईडून कडक होऊन द्यायच्या आणि नंतरच आपण त्याला उलथानाने पलटी करायची आहेत। आणि आलटी पलटी करत करत मीडियम फ्लेमवर अगदी 3 ते 4 मिनिटात त्या कुरकुरीत लालसर रंगाच्या होतील, तुम्ही बघू शकता। हळूहळू रंग चेंज होता आहे, पूर्ण लालसर झाल्या की नंतर आपण त्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी 3 ते 4 मिनिटात त्या तयार झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता। हे पहा मंडळी, तुम्हाला जवळून दाखवते मी। हे पहा, तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर सुरेख रंग आलेला आहे आणि आतपर्यंत कुरकुरीत झालेल्या आहेत। तर मंडळी, तयार आहेत आपल्या कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या आणि सोबतच हिरवी चटणी। खूप छान असा मस्त कॉम्बिनेशन आहे ना, तुम्ही ह्या कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करा। आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन
येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।